नमस्कार सगळ्यांना. आजच्या भागामध्ये सर्वांचं स्वागत. आता हा शेवटचा आठवडा आपला सुरू आहे, तर आपल्याला जे काही अनुभव आलेले असतील ते आपण नक्की कमेंटमध्ये टाका आणि व्हॉट्सअपला पण टाका. आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. आपण सध्या पवनमुक्तासनाचे काही प्रकार काल पण केले होते. आज पण काही प्रकार आपण करणार आहोत की ज्या यौगिक प्रक्रिया नाभीसाठी उपयुक्त आहेत अशा यौगिक प्रक्रिया ज्या ऑनलाईन करता येतील अशाच आपण याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. तर आजच्या वर्गाला सुरुवात करूया. प्रार्थनेसाठी पाठीचा कणा सरळ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, पूर्ण लक्ष श्वासावर, हाताची ज्ञानमुद्रा. प्रार्थना. ॐ संगच्छध्वं संवदध्वं संवो मनांसि जानतां देवाभागं यथा पूर्वे संज्ञानाना उपासते संज्ञानाना उपासते. सावकाश डोळे उघडायचे, हाताची ज्ञानमुद्रा सोडायची आणि आपल्याला बसूनच हालचाली करायच्या आहेत. तर त्यासाठी खालीच बसायचं आहे, पाय समोर घेऊन आपल्याला बसायचं आहे आणि याच्यामध्येच आपण काही हालचाली करणार आहोत. तर यामध्ये पहिल्यांदा आपण पाय गुडघ्यामध्ये एक पाय गुडघ्यामध्ये दुमडून घेऊन पुन्हा सरळ करणार आहोत. एक पाय आपण गुडघ्यामध्ये दुमडून पहिल्यांदा आता उजवा पाय आपण जवळ घ्यायचा आहे, गुडघ्यात दुमडून हाताने आधार द्यायचा आहे त्या पायाला. हाताने पकडायचे नाही, खालनं पकडायचे. आता सावकाश पाय सरळ करायचा आणि पुन्हा जवळ आणायचा. नाही, हाताने पकडूनच ठेवायचा आणि सरळ करायचा आणि पुन्हा जवळ आणायचा. सावकाश सरळ करा, हाताने पकडूनच आणि पकडलेल्या स्थितीमध्ये जवळ आणा. खाली पाय टेकवू नका, जमिनीवर पाय न टेकवताच वरती आधांतरी रिपिटेशन्स करायचे आहेत. सावकाश पाय थोडासा वरती उचलायचा, सरळ करायचा, पुन्हा सावकाश जवळ आणायचा. असं आपण 5 वेळा करणार आहे. पुन्हा सरळ करा आणि सावकाश पुन्हा जवळ आणा. कुठे कुठे ताण जाणवतोय बघा, पायातली ताकद पण वाढते, गुडघ्यासाठी पण चांगलं आहे. चालू ठेवायची हालचाल. गुडघ्यातली ताकद पण याच्यात वाढणार आहे, पायाच्या स्नायूंमधली ताकद वाढणार आहे आणि नाभीसाठी सुद्धा ह्याचा खूप चांगला उपयोग होणार आहे. एका बाजूनी आपलं झाल्यानंतर आता आपण दुसऱ्या बाजूनी दुसऱ्या पायाने हीच हालचाल करणार आहोत. तर दुसरा पाय जवळ आणायचा आहे, जितका जवळ आणता येईल तेवढा आणायचा आहे. आता ज्यांना खाली बसून नीट करता येत नसेल त्यांनी कमरेखाली उशी घेऊन केलं तरी चालणार आहे. जमिनीपासून खूप वर उचलू नका, जमिनी लगतच करायचा प्रयत्न करा, म्हणजे मग जास्त ताण तुम्हाला जाणवेल तिथे. आणि ज्यांना खाली बसता येत नाही त्यांनी खुर्चीत बसून पण ही हालचाल करू शकता. तुम्ही खुर्चीत बसून पण हे करता येईल तुम्हाला. आता या बाजूनी 5 वेळा आपलं झालेलं आहे. आता तो पाय सरळ करा. आता दोन्ही पायांनी आपल्याला हे करायचं आहे. तर आता दोन्ही पाय आपल्याला आधांतरीच ठेवायचे आहेत आणि हालचाल करायची, त्यांनी जास्त तुम्हाला ताण येईल. सावकाश सरळ करायचा, पुन्हा जवळ आणायचा, खाली टेकवायचा नाही, वरच्यावरच करायचा प्रयत्न करायचा आहे. बरोबर. सावकाश पुन्हा जवळ आणा, सरळ करा आणि जवळ आणल्यानंतर पूर्ण पोटाला जास्त दाब द्यायचा आहे, दाबून घ्यायचं आहे पोटावर आणि मग सरळ करायचं आहे. असं 5 वेळा करायचं आहे. त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल की पोटावर पण दाब बसतो
पायाच्या स्नायूंना, कमरेच्या स्नायूंना, कमरेचे सांधे, गुडघ्याचे सांधे, पोटाचे स्नायू या सगळ्यांसाठी याचा चांगला उपयोग होतो. आता सावकाश आपल्याला पाय सरळ करायचा आहे. ह्या सगळ्या हालचाली सावकाश करा, म्हणजे मग कुठे जर्क येणार नाही, कुठला स्नायू दुखावला जाणार नाही. आता आपल्याला डावा पाय जो आहे तो उजव्या पायावर गुडघ्यात दुमडून ठेवायचा आहे. डावा पाय उजव्या पायावर ठेवा. आता आपल्याला हा पाय जो आहे त्या पायाचा घोटा जो आहे त्या घोट्याला पकडायचं आहे. विरुद्ध हाताने त्या विरुद्ध पायाच्या घोट्याला पकडायचं आहे, म्हणजे उजव्या हाताने डाव्या पायाच्या घोट्याला पकडून तो फिक्स करायचा आहे, तो हलवायचा नाही. आणि आता आपल्याला खालचा पाय जो आहे तो सरळच राहील, त्याचा चवडा पण सरळच राहील. पाऊल स्वतःकडे खेचून घेतला तर खाली गुडघ्याच्या तिथे पण तुम्हाला ताण जाणवेल, तिथेही तुम्हाला गुडघ्यावर पण चांगलं काम होईल. आता आपल्याला गुडघा जो आहे तो वरती छातीपर्यंत आणायचा आणि पुन्हा जमिनीवर टेकवायचा आहे. तर डाव्या हाताने डाव्या पायाचा गुडघा पकडायचा आणि त्याच्यानंतर तो छातीजवळ आणायचा आणि पुन्हा खाली टेकवायचा. घोट्याकडचा भाग जो आहे तो मांडीच्या बाजूला तिथे फिक्स ठेवतो. आता बरोबर आहे. आणि मग तो खाली टेकवायचा, पुन्हा जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करायचा. कदाचित जमिनीवर पूर्ण टेकणार पण नाही, पण टेकवायचा प्रयत्न करायचा, तिथे बरोबर ताण जाणवेल. पुन्हा छातीजवळ आणायचा, पुन्हा जमिनीच्या दिशेने दाबा. असं साधारण 10 वेळा तरी करा. यांनी पूर्ण तुमचं सायटिकासाठी पण ह्याचा चांगला उपयोग होणार आहे. आणि यांनी काय होणार आहे की कमरेचे जे सांधा आहे तो कमरेचा सांधा पण इथे मोकळा होणार आहे. आणि कमरेच्या सांध्याचा संबंध आपल्या सगळ्या नाभीशी असतो. तिथे सगळा तो वात साठलेला असतो, तो वात पण कमी होईल तिथलं साठलेला, कारण वात तिथेच साठून राहतो आणि म्हणून तिथलं वजन आपलं वाढतं. तर तिथलं मेद कमी व्हायला पण याने मदत होणार आहे. ते वायूचं चलनवलन व्यवस्थित होतं इथे. आता दुसऱ्या बाजूनी करायचं आहे, हे आपल्याला हे कंप्लीट करायचं आहे. हे आवर्तन पूर्ण करा. आणि तसंच आता हे दुसऱ्या बाजूनी करूया. उजवा पाय डाव्या पायावर घ्यायचा आहे, तो चांगला फिक्स ठेवायचा. खालचा पाय पण सरळ ठेवायचा, चवडा उभा आणि पाऊल स्वतःकडे खेचलेलं ठेवायचं. विरुद्ध हाताने विरुद्ध पायाचा घोटा पकडलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याच बाजूच्या हाताने गुडघ्याला आधार देऊन छातीपर्यंत गुडघा आणायचा आणि त्यानंतर हाताने तो खाली दाबायचा आहे जमिनीच्या दिशेने. जमिनीच्या दिशेने दाबताना पण ताण जाणवेल आणि जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. टेकेलच असं नाही, पण प्रयत्न करायचा टेकवायचा. एक दिवस तुमचा नक्की टेकायला लागेल. आणि हे केलं तुम्ही रोज की तुम्हाला पद्मासन पण चांगलं जमायला लागतं, कारण तिथले स्नायू मोकळे होतात कमरेजवळचे आणि तिथली फ्लेक्झिबिलिटी म्हणजे लवचिकता पण वाढते, ताकद पण वाढते तिथल्या स्नायूंची. पायातल्या पण स्नायूंची ताकद तुमची चांगली वाढते याने. मांड्यांच्या स्नायूंची ताकद वाढते. सायटिकाचा त्रास कमी होतो. कंबरदुखी असेल तोही कमी व्हायला मदत होते. तर हे सगळे आपल्या नाभीशी संबंधित ही या योगिक क्रिया आहेत, म्हणून आपण इथे घेतो आहे. आता ह्याच पद्धतीने आपल्याला पुन्हा हे करायचं आहे की उजवा पाय जो आहे तो डाव्या पायावर दुमडून ठेवायचा. आता ठेवला होता तसाच ठेवायचा, फक्त आता इथे आपण खालीवर जे खाली टेकवायचा प्रयत्न केला होता तिथे आपल्याला क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज गुडघ्याचं हे करायचं आहे, फिरवायचं आहे. गुडघ्याचा गोल करायचा आहे. तर एकदा क्लॉकवाईज 5 वेळा आणि अँटी क्लॉकवाईज 5 वेळा. तर घोटा फिक्स ठेवायचा आणि त्याचा गोल करायचा आहे, फिरवायचा आहे तो गुडघा. म्हणजे पूर्ण ते रोलिंग केलं तुम्ही की मग तिथला सांधे जे आहेत ते अजून व्यवस्थित मोकळे होतील, स्नायू पण मोकळे होतील. तर आणि हे जाणवेल तुम्हाला. तर एकदा डावीकडनं उजवीकडे, एकदा उजवीकडनं डावीकडे, असं दोन्ही बाजूंनी 5-5 वेळेला गोलाकार फिरवायचे, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. आता या एका पायाने झाल्यावर दुसऱ्या पायाचं आपल्याला करायचं. तर दुसऱ्या पायाने करूया. आधी घोटा फिक्स करून घ्यायचा, खालचा पाय हलवायचा नाही, खालचा पाय सरळच ठेवायचा आणि त्याच्यानंतर मग
गुडघ्याचा सर्कल करायचं आहे, म्हणजे गोल करायचं आहे, वर्तुळ करायचं आहे गुडघ्यानी मोठं वर्तुळ काढायचा प्रयत्न करा. एका बाजूनी 5 वेळा आणि दुसऱ्या बाजूनी 5 वेळा. त्यावेळेला खालचा पाय सरळ ठेवा, खालचा पाय हलवू नका. आणि घोटा फिक्स ठेवायचा, एक बाजू फिक्स ठेवायची आणि दुसरी बाजू हलवायची. आपल्याला नेहमी लक्षात ठेवा, एक बाजू फिक्स असते आणि मग आपण दुसरी हलवतो. एक स्थिर असते आणि दुसरी गतिमान असते, स्थिती आणि गती. तर छानपैकी तिथे आपले स्नायू आता मोकळे झालेले आहेत. पाय सरळ करायचा आहे, पाय सरळ करा. आता आपल्याला बटरफ्लाय पोझिशन करायची. बटरफ्लाय करा. बटरफ्लाय पोझिशन भद्रासन आपण केलेलं होतं, पण आता स्नायू मोकळे झालेले आहेत. तर आपल्याला पाय जे आहेत आपले गुडघे ते आता खाली टेकवायला मदत होईल. तर आता गुडघ्यावर हात ठेवायचे, खालून आपल्याला गुडघे वरती आणायचे. हात खालनं वरती आणायचे गुडघे जास्तीत जास्त, आणि त्याच्यानंतर हात वरती गुडघ्यावर येतील आणि खाली दाबायचे गुडघे. असं करायचं आहे, खाली दाबायचा प्रयत्न करायचा आहे. करा. गुडघे वर आणायचे आणि पुन्हा खाली दाबायचे. जेवढे वरती आणता येतील तेवढे आणायचे, जेवढे खाली दाबता येतील तेवढे दाबायचे. आता प्रत्येकाची फ्लेक्झिबिलिटी ही वेगळी असते, तर त्याप्रमाणे करायचं आहे. तर जास्तीत जास्त वर आणायचे, पुन्हा खाली दाबायचे. असे 10 वेळा करायचे. 10 ते रोज 15-20 वेळेला केलं तुम्ही हे, तर तुमची चांगली व्यवस्थित तिथले मांड्यांचे स्नायू मोकळे होऊन तिथली लवचिकता चांगली वाढेल. आणि ज्यांना पद्मासन जमत नसेल त्यांना पद्मासन जमायला लागेल. तर हे रोज करा तुम्ही हे, कारण आपल्या ओटीपोटाचे जे स्नायू असतात, जनन संस्था असते, विशेषतः युट्रसचे स्नायू, त्यासाठी याचा खूप चांगला उपयोग होतो जनन संस्थेसाठी. तर त्यासाठी हे बायकांनी करणं आवश्यक आहे. आणि कडकपणा जो असतो आतल्या स्नायूंचा तोही कमी होतो. आता पाय सरळ करून थोडंसं पायाची बोटं आणि घोट्यांची हालचाल करून घ्या, म्हणजे मग काही ताण आले असतील कमरेवर वगैरे तर ते निघून जातील. आणि हे पण करून घ्या, घोट्यांचं क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज आपल्याला सर्कल पण करून घ्यायचं आहे, म्हणजे गोलाकार फिरवायचे आहेत घोटे, तेही करून घ्या. आता आपल्याला पाठीवर झोपायचं आहे. पाठीवर झोपून आपल्याला काही हालचाली करायच्या आहेत. आता सगळ्यांना पवनमुक्तासन आपण बऱ्याचदा केलेलं आहे. पवनमुक्तासन सगळ्यांना माहिती आहे. त्या पवनमुक्तासनामध्येच आपल्याला काही हालचाली आपण ह्याच्यामध्ये करणार आहोत. तर आणि त्याच्यानंतर हालचाली करून झाल्या की काही वेळ त्या आसनामध्ये स्थिर पण राहणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला आता ज्यांना मानेचा वगैरे त्रास असेल त्यांनी मान वरती उचलू नका. ज्यांना काही त्रास नसेल त्यांनी मान वरती उचलायला हरकत नाही. आपल्या सगळ्या मर्यादा लक्षात घेऊन आपल्याला ज्या कुठल्या व्याधी असतील किंवा डॉक्टरांनी ज्या हालचाली सांगितलेल्या नाहीत त्या हालचाली करायच्या नाहीत. त्या हालचाली सोडून तुम्ही तुमच्या मर्यादा लक्षात घेऊनच हा सगळा योगाभ्यास करायचा आहे. आता उजवा पाय जो आहे तो गुडघ्यात दुमडून जवळ घ्यायचा आहे. हाताने त्याला घट्ट मिठी मारायची आणि हनवटी लावायची आहे त्या गुडघ्याला. त्याच्यानंतर पुन्हा मान खाली आणायची, हात मोकळे करायचे आणि पाय सरळ करायचा सावकाश. आता हे आपल्याला 10 वेळा करायचे. तर पाय गुडघ्यात दुमडून जवळ घ्यायचा आहे, घट्ट मिठी मारायची, हनवटी लावायची गुडघ्याला, मान खाली घ्यायची, हात खाली ठेवायचे आणि पुन्हा पाय सरळ करायचा. तिसऱ्यांदा या पद्धतीने चालू ठेवायचं आहे. घाई करायची नाही, सावकाश करायचं, म्हणजे कुठलाही स्नायू दुखावला जाणार नाही. जर घाई केली तर कुठेतरी जर्क बसतो आणि तो स्नायू दुखावला जातो. तर जर्क द्यायचा नाही. जितका वेळ तुम्हाला करायला जमेल तितक्या वेळेला केलं पहिल्यांदा तरी चालेल, पण शक्यतो 10 वेळा करायचा प्रयत्न करा. 5 वेळेला झालेलं आहे. बऱ्यापैकी पोटावर दाब येतो. आपले सायटिकाचे जे स्नायू हे आहे, नस आहे, ती पण चांगली बऱ्यापैकी ताणली जाते याच्यामध्ये. पूर्ण लक्ष आपल्या पोटावर कुठे कुठे दाब येतो आहे, कुठल्या कुठल्या स्नायूंना ताण जाणवतो आहे. आता
तर ज्यांना काही गुडघेदुखी वगैरे असेल त्यांनी गुडघ्याच्या खालून हात घेऊन केलं तरी चालेल. 10 वेळा झाला असेल तर त्यांनी थांबवायचं आहे. आणि आता आपल्याला 10 वेळा झाल्यानंतर दोन्ही पायांनी आपल्याला करायचं आहे. दोन्ही पायांनी हेच दोन्ही पायांनी करायचं. 1 2 सावकाश करायचे. जितकं सावकाश कराल तेवढं तुम्हाला दम लागणार नाही आणि तुमची आतपर्यंत त्याचे इफेक्ट जातील. बऱ्यापैकी दाब येतोय आणि पायाचे पण आपल्याला जाणवतील की पायाला पण आपल्या छानपैकी हे बसत आहे. गुडघ्याचं पण आरोग्य चांगलं राहतं याने. एकंदरीतच नाभीच्या खालचा सगळा भाग हा चांगला राहतो. तसंच आपल्याला दुसऱ्या डाव्या पायाने पण आपल्याला करायचे. तर डाव्या पायाने पण आपण करूया. नुसत्या उजव्या पायाने केलं होतं, दोन्ही पायाने केलं आणि आता डाव्या पायाने. ह्याच्यामध्ये जी हालचाल होते ती सावकाश करायची. नेहमी योगिक हालचाली ह्या सावकाश करायच्या, व्यायामासारख्या करायच्या नाही. कारण व्यायाम आणि योगिक हालचाली याच्यामध्ये खूप फरक आहे. ह्या नियंत्रित केल्या जातात. इथे कुठेही जर्क दिला जात नाही आणि एक वेगळी अनुभव तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळेल. दमणूक ह्याच्यामध्ये आपल्याला करायची नाही आहे स्वतःची कुठेही. आता हे आवर्तनं पूर्ण करा डाव्या पायाची. आणि त्यानंतर आता आपल्याला दोन्ही पायांनी पाय जवळ घ्यायचे. पवनमुक्तासनच करायचे पुन्हा. पण त्या पवनमुक्तासनामध्ये पवनमुक्तासन क्रिया ह्याच्यामध्ये करायची. म्हणजे एकदा डावीकडे आणि एकदा उजवीकडे असं आपल्याला रोलिंग करायचं आहे ह्याच्यामध्ये, जेणेकरून आपल्या स्पाईनचं पण आरोग्य ह्याच्यामध्ये चांगलं राहतं, पोटाचंही नाभीचंही आरोग्य चांगलं राहतं. तर आपल्याला पाय गुडघ्यामध्ये दुमडून जवळ घ्यायचे. आता एकदा डावीकडे एकदा उजवीकडे असं आपल्याला रोलिंग करायचं आहे. तर पूर्ण डावीकडे वळायचं, त्याच्यानंतर पूर्ण उजवीकडे वळायचं, असं रोलिंग आपण करायचं. एका बाजूनी 5 वेळा, दुसऱ्या बाजूनी 5 वेळा, असं टोटल 10 वेळेला केलं तरी चालेल. मग नंतर हळूहळू तुम्ही तुमचं घरी वाढवलं तरी चालेल. आता आपल्याला इथे वेळेचं बंधन असल्यामुळे आपण इथे दोन्ही बाजूचं मिळून 10 वेळेला असं आपण घेतो. तर एका बाजूनी 5 वेळेला होईल, दुसऱ्या बाजूनी 5 वेळेला होईल. तर स्पाईनला बघा तुम्हाला जाणवेल हे करायला. तसं चॅलेंजिंग आहे हे, पण सावकाश करायचं, जसं जमेल तसं करायचं, आपल्याला झेपेल तसं करायचं. आता यानंतर हे रोलिंग जसं केलं तसंच आपल्याला आता ज्यांना हे जमेल त्यांनीच करा. पुढचं जे आहे ते थोडंसं अजून चॅलेंजिंग आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला हाताने पायाला घट्ट मिठी मारायची आणि त्याच्यानंतर पवनमुक्तासनामध्येच उठायचं आहे, पुन्हा खाली पाठीवर झोपायचं आहे. या पद्धतीने करायचं. तर आपल्याला पहिल्यांदा पवनमुक्तासन व्यवस्थित हाताने घट्ट मिठी मारून घ्यायची आणि मग त्यानंतर आपल्याला ज्यांना जमत नसेल त्यांनी गुडघ्याच्या खालनं मिठी मारली तरी चालेल आणि उठून बसायचं आहे आणि पुन्हा खाली झोपायचं आहे. सावकाश करायचं. ह्यांनी पण पाठीला एक स्पाईनचं पण आरोग्य, कमरेचं आरोग्य, नाभीचं आरोग्य, पायांचं आरोग्य या सगळ्यावर ह्याचा खूप चांगला परिणाम होतो. आणि हे सावकाश करायचं. ह्याच्यामधल्या पवनमुक्तासन क्रिया असं ह्याला म्हटलं जातं. म्हणजे पवनमुक्तासनामध्येच वेगवेगळे आपण प्रकार ह्याच्यामध्ये करतो आहे आणि त्यामुळे आपल्या पाठीचं, पोटाचं, कमरेचं आरोग्य हे एकमेकांशी रिलेट असतं ते.
कारण पाठीच्या आरोग्यावरच पायाचं आरोग्य अवलंबून असतं, कमरेच्या आरोग्यावरच आपल्या बाकीचं मुवमेंट्स ज्या आहेत, रोज आपण ज्या काही हालचाली करतो त्या अवलंबून असतात. त्यासाठी ह्या सगळ्याचा एकमेकांशी संबंध आहे. आता सावकाश आपल्याला हालचाल थांबवायची. आता हे तुम्ही हळूहळू 15 वेळा 20 वेळा असं घरी या हालचाली करू शकता आणि अतिशय उपयुक्त अशा या हालचाली आहेत. आता ह्याच्यामध्येच आपण थोडंसं ट्विस्टिंगची मुवमेंट, म्हणजे आता पोटावर दाब पण आला, ताण पण आला, आता आपल्याला पोटाला पीळ द्यायचा आहे. तर पीळ देण्याच्या हालचाली आपण इथे करणार आहोत नाभीला, की जेणेकरून आपलं आरोग्य चांगलं राहील. ह्या पवनमुक्तासनातल्याच हालचाली असं ह्याला म्हटलं जातं. आणि ह्या नाभीच्या आरोग्यासाठी, कमरेच्या आरोग्यासाठी आणि स्पाईनच्या आरोग्यासाठी ह्या हालचाली केल्या जातात. तर आता आपण हात जे आहेत ते स्वस्तिक बंधामध्ये न्यायचे आहेत. आपल्याला हात वरती न्यायचे आहेत आणि हाताचा स्वस्तिक बंध करायचा आहे. दोन्ही पाय जवळ आणायचेत, उभे करून घ्यायचेत कमरेच्या जवळ. सावकाश दोन्ही पाय कमरेजवळ उभे करून घ्या. आता दोन्ही गुडघे जे आहेत ते आपल्याला उजवीकडे दोन्ही गुडघे ठेवायचे आहेत आणि मान जी आहे ती डावीकडे वळवायची. ह्याच्यामध्ये मानेची पण हालचाल होणार आहे, म्हणजे पूर्ण स्पाईनची हालचाल ह्याच्यामध्ये होते बघा. म्हणजे तुमचे मानेचे पण मणके आणि पाठीचे मणके हे दोन्ही आणि कमरेचे ह्या तिन्ही मणक्यांना याचा चांगला उपयोग होतो. सायटिकासाठी पण उपयोग होतो. आता परत दुसऱ्या बाजूला न्यायचं आहे, मान विरुद्ध बाजूला. आता डावीकडे गुडघे टेकवा, मान उजवीकडे न्या, मान उजवीकडे आणि गुडघे डावीकडे. ही अशी हालचाल सावकाश चालू ठेवायची. एकदा उजवीकडे एकदा डावीकडे ही हालचाल चालू ठेवायची, की जेणेकरून तुमची पाठीच्या मणक्यांची लवचिकता पण चांगली वाढते, कमरेचे मणक्यांचं आरोग्य सुधारतं, मानेच्या मणक्यांचं आरोग्य सुधारतं. त्याचबरोबर नाभीच्या तिथे तुम्हाला पीळ बसतोय, मधुमेहासाठी सुद्धा ह्याचा चांगला उपयोग होणार आहे. पँक्रियास ग्रंथी चांगली ॲक्टिवेट होणार आहे. आणि पीळ कुठे कुठे बसतोय बघा तुम्ही, कारण आपल्या नाभीच्या बाजूलाच सगळी महत्त्वाची इंद्रिय आहे आणि त्या इंद्रियांचं पण आरोग्य ह्याच्यामध्ये सुधारणार आहे. तर अतिशय सोपी हालचाल आहे. बेडवर पण करू शकता तुम्ही, म्हणजे ज्या लोकांना खाली बसता येत नाही जमिनीवर, तर ते बेडवर पण ही हालचाल करू शकतात आणि सोपी आहे करायला. आणि पूर्ण शरीर तुमचं मोकळं झालेलं तुम्हाला जाणवेल. कमरेवरचे ताण सगळे निघून जातील. ज्यांना आत्ता कंबर दुखती आणि त्यांनी ही हालचाल केली तर लगेचच कंबरदुखी कमी झालेली तुम्हाला जाणवेल. म्हणजे जेव्हा कंबर दुखत असते तेव्हा ही हालचाल तुम्ही करू शकता. आता हात तसेच ठेवा. आपण एकेका पायाने आता ही हालचाल करणार आहोत. तर एकेका पायाने करूया. तर उजवा पाय गुडघ्यात दुमडून जवळ ठेवायचा आहे आणि आपल्याला उजव्या हातानेच दुसरा हात आता सरळ करून घ्या. आधी दोन्ही हात सरळ करून घ्या खांद्याच्या रेषेमध्ये. विरुद्ध हाताने विरुद्ध पायाचा गुडघा पकडायचा आहे आणि जो पाय आणि मग त्यांनी तुम्हाला गुडघा खाली दाबायचा आहे. पलीकडे ठेवायचा तो गुडघा. गुडघ्याच्या पलीकडे उभा करायचा. बरोबर. गुडघा टेकवायचा, मान वळवायची, पुन्हा गुडघा टेकवायचा, मान वळवायची. हे करत राहायचं. बरोबर. म्हणजे मग ते स्नायू तुमचे मोकळे होतील. बरोबर. आता तेच आपल्याला दुसऱ्या बाजूनी करायचं आहे. आता हे आवर्तन पूर्ण करायचं आणि पाय सरळ करायचा. माझं थोडंसं सांगताना कन्फ्युजन झालं. आता आपल्याला पाय पलीकडे उभा करून घ्यायचा आहे. जो पाय सरळ आहे त्याच्या पलीकडे दुसरा पाय उभा करून घ्यायचा आहे. बरोबर. आता जो पाय उभा आहे त्याच्या विरुद्ध हाताने त्या पायाचा गुडघा पकडायचा आहे. जो पाय उभा आहे त्याच्या विरुद्ध हाताने आणि दुसरा हात सरळच राहील. आता गुडघा खाली टेकवायचा, मान विरुद्ध बाजूला वळवायची. बरोबर. आता पुन्हा सरळ करायचा, मान सरळ करायची. ही मूवमेंट आपल्याला चालू ठेवायची. पुन्हा गुडघा खाली टेकवायचा, मान वळवायची.
चांगला व्यवस्थित ह्याच्यामध्ये स्ट्रेच बसतो, त्याकडे लक्ष द्या. पूर्ण शरीर तुमचं मोकळं होऊन जाईल. कमरेचे स्नायू मोकळे होतील, पाठीचे स्नायू मोकळे होतील. जे लोक दिवसभर बसून काम करतात त्यांच्यासाठी अतिशय चांगलं आहे हे. तर पाठीची दुखणी किंवा कमरेची दुखणी असतील तर त्यांच्यासाठी पण अतिशय चांगलं आहे. तर हे चालू ठेवा. ज्यांना गुडघा खाली टेकवता येईल त्यांनी टेकवायचं आहे. जेवढं जमेल तेवढं करायचं आहे आपल्या कॅपॅसिटीप्रमाणे. टेकला तरी चालेल, नाही टेकला तरी चालेल, आपल्या आपल्या मर्यादा लक्षात घेऊन करायचं आहे. तो ताण बसणं महत्त्वाचं, पीळ बसणं महत्त्वाचं. पीळ कुठे कुठे बसतोय बघा, पीळ आणि ताण. आता सावकाश आता आपल्याला ती जी हालचाल आहे ती पूर्ण करायची आणि थांबवायची. हात खाली आणायचे, हात खाली आणा. आता एकदा तुम्ही हात वरती नेऊन हे करा, ताणून घ्या, सगळं शरीर ताणून घ्या एकदा. हात आणि पाय ताणून घ्या एकदा. म्हणजे मग अजून काही ताण शिल्लक असतील शरीरावरचे तर ते निघून जातील. नाभीच्या तिथे तुम्हाला तो ताण जाणवेल. सैल सोडा शरीर, पुन्हा ताणून घ्या, पुन्हा सैल सोडा आणि सावकाश हात आपल्याला खाली आणा. आता शवासन करायचे. दोन्ही पायामध्ये अंतर, टाचा आतल्या दिशेने, चवडे बाहेरच्या दिशेने, हाताचे तळवे जे आहेत ते वरच्या दिशेने, डोळे अलगद मिटलेले, संपूर्ण शरीरावरचा भार जमिनीवर टाकायचा आहे. आपण ज्या काही आता योगिक हालचाली केल्या त्या हालचालीमुळे कुठे कुठे ताण आले असतील तर ते काढून टाका. खूप सोप्या हालचाली आहेत पण अतिशय प्रभावी अशा आहेत. त्याच्यासाठी काही अवघड आसनं करायची जरूर नाही, पण सोप्या सोप्या योगिक हालचालीमधनं सुद्धा आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी याचा खूप छान उपयोग होतो. त्यासाठी अवघड आसनं करायची जरूर नाही. तर ज्यांना आपल्या आपल्या शरीराच्या मर्यादा लक्षात घेऊन जर ह्या हालचाली तुम्ही केल्यात तर याचा खूप चांगला उपयोग तुमच्या आरोग्यासाठी होणार आहे. अगदी छोटी छोटी जी दुखणी असतात, गुडघे दुखणं, कंबर दुखणं, पाठ दुखणं, हे पण यांनी कमी व्हायला मदत होते. आणि नाभीचं आरोग्य चांगलं राहतं. पचनसंस्था, जननसंस्था यांचं आरोग्य चांगलं राहायला मदत होते. पँक्रियास ग्रंथी. तर एकंदरीतच ह्या हालचालींचा खूप चांगला उपयोग होतो आणि याची रिपिटेशन्स हळूहळू आपल्या ह्याच्याप्रमाणे वाढवत जायची. हळूहळू आता शरीरावरचे, मनावरचे ताण कमी झालेले आहेत. पूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे, मन शांत झालेलं आहे, श्वसन पण संथ चालू आहे. आता सावकाश आपल्याला दोन्ही पाय जुळवून घ्यायचे, दोन्ही हात शरीराजवळ, मान सरळ. शवासनामुळे आपल्या शरीरावरचे, मनावरचे सगळे ताण निघून गेलेले आहेत. आता आपण सावकाश उठून बसायचं आहे. सावकाश कुशीवर वळून उठून बसा. आणि आता आपल्याला आपण काल 11 सूर्यनमस्कार घातले होते, तर आज आपण अजून एक सूर्यनमस्कार वाढवून 12 सूर्यनमस्कार पूर्ण करूया आज. आणि मग उद्या आपण वेगळ्या पद्धतीने सूर्यनमस्कार बघूया. तर आज आपण सलग 12 सूर्यनमस्कार 12 आकड्यांमध्ये घालणार आहे. याच्यामध्ये शशांकासन पण आहे, जेणेकरून तुम्हाला दमायला होणार नाही. तर एका लईमध्ये आज आपण घालणार आहोत, जेणेकरून त्याचा एक वेगळा अनुभव तुम्हाला मिळेल. तर ज्यांना सूर्यनमस्कार घालता येत नाहीत त्यांनी मनातल्या मनात घालायचे. त्याचा खूप चांगला उपयोग होतो मानसिक सूर्यनमस्काराचा सुद्धा. तर त्यांनी मनातल्या मनात सूर्यनमस्कार घाला, ज्यांना काही शरीराच्या मर्यादा असतील त्यांनी. तर उभं राहायचं आहे सूर्यनमस्कार साठी दंडस्थितीमध्ये, आणि सूर्यनमस्कार पूर्वस्थितीमध्ये यायचं आहे. दोन्ही हाताची नमस्कार स्थिती, पाठीचा कणा सरळ, मान सरळ, नजर समोर, दृष्टी समोर आहे आपली, आणि पाठीचा कणा पण सरळ आहे. दोन्ही हात जोडलेले आहेत. अंगठा छातीच्या खोबणीमध्ये, चारी बोटं जुळलेली आहेत आणि अंगठा बाजूला आहे. पूर्ण लक्ष श्वासावर
दोन्ही पायांवर समान भार घेतलेला आहे. सूर्यनमस्काराला सुरुवात करूया. ओम राम मित्राय नमः. आपल्याला उत्तानासन करायचं आहे. हात वरती न्यायचे आहेत आणि कमरेतून जास्तीत जास्त मागे जायचं आहे. आता आपल्याला 2ला पुढे वाकायचं आहे. हिप जॉईंट्समधनं पुढे वाका, डोकं गुडघ्याकडे, गुडघे सरळ. 3ला आपल्याला डावा पाय मागे न्यायचा आहे. 3 मान मागे, कंबर खाली दबून घेतलेली, उजव्या पायाची मांडी पोटरी एकमेकांना टेकलेली, खांदे मागे खेचून घेतलेले. 4ला डाव्या पायाचा गुडघा वर उचलायचा आहे, उजवा पाय मागे न्यायचा आहे, ताठ तिरपी अवस्था, नजर समोर. 5ला अष्टांग टेकायचे, 5 गुडघे, छाती, कपाळ टेकलेलं. 6ला हात सरळ होईपर्यंत मान मागे टाकत वर यायचे, 6. 7ला कमरेचा भाग वर खेचून घ्यायचा आहे, टाचा टेकवायच्या आहेत, सगळं शरीर मागे रेलून घ्यायचं आहे, हनवटी कंठकुपामध्ये. आता शशांकासन करायचे. शशांकासन केल्यानंतर आपल्याला कमरेपासूनचा सगळा भाग पुढे जास्तीत जास्त ताणून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला दोन्ही हातांच्या मध्ये डावा पाय आणायचा आहे पुढच्या अवस्थेला, मान मागे, कंबर खाली दबून घेतलेली. त्यानंतर मागचा पाय पुढे आणायचा आहे, हस्त पादासन करायचं आहे, डोकं गुडघ्याकडे, गुडघे सरळ. पुन्हा हस्त उत्तानासनामध्ये यायचे, कमरेतून मागे जायचे आणि सूर्यनमस्कार स्थितीमध्ये यायचं. ओम ह्रीं रवये नमः. 1ला श्वास घ्या, 1. 2ला श्वास सोडत खाली वाका, 2. 3ला श्वास घ्या, डावा पाय मागे, 3. 4ला श्वास रोखा, ताठ तिरपी अवस्था, 4. 5ला श्वास सोडा, शशांकासन, 5. 6ला अष्टांग स्थिती, श्वास रोखायचा आहे, 6. 7ला श्वास घेत भुजंगासन, 7. 8ला आपल्याला अधोमुख श्वानासन करायचे, 8. 9ला शशांकासन करायचे, श्वास सोडायचा आहे, 9. 10ला श्वास घेत आपल्याला अश्वसंचालनासनामध्ये यायचं आहे, 10. 11ला मागचा पाय पुढे आणायचा आहे, उणवी अवस्था, हस्तपादासन, श्वास सोडायचा आहे, 11. 12ला श्वास घेत मागे जायचं आहे, 12. आणि सूर्यनमस्कार स्थिती. ओम ह्रूं सूर्याय नमः. 1 श्वास घ्या, 2 श्वास सोडा, 3 श्वास घ्या, 4 श्वास रोखा, 5 श्वास सोडा, 6 श्वास रोखा, 7 श्वास घ्या, 8 श्वास रोखा, 9 श्वास सोडा, 10 श्वास घ्या, 11 श्वास सोडा, 12 श्वास घ्या आणि नमस्कार स्थिती. ओम ह्रीं भानवे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ओम ह्रौं खगाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ओम रहा
पुंष्णे नमः 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 ओम राम हिरण्यगर्भाय नमः 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 ओम ह्रीं मरीचे नमः 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 ओम ह्रूं आदित्याय नमः 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 ओम ह्रैं सवित्रे नमः 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 ओम रौं अर्काय नमः 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 ओम रहा भास्कराय नमः 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 ओम श्री सवित्रे सूर्यनारायणाय नमः 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 हात खाली घ्यायचे आहेत. खाली 1 मिनटं बसा. एकदम शवासन करू नका. पण सूर्यनमस्कार आज जे 1 जूनपासनं रोज योगाभ्यास करता आहेत आमच्याबरोबर, तर त्यांना लक्षात आलं असेल आपला स्टॅमिना किती वाढलेला आहे. आणि आज 12 सूर्यनमस्कार घालू शकले असाल तुम्ही, जर रोज योगाभ्यास करत असाल तर या पद्धतीने रोज 12 सूर्यनमस्कार सलग जर तुम्ही घातले
तरी तुमचं आरोग्य चांगलं राहायला मदत होणार आहे. कारण इथे एकदा नाभीची घडी होते, एकदा नाभीला ताण बसतो, एकदा दाब बसतो आणि एकंदरीतच संपूर्ण आरोग्य चांगलं राहतं. आता आपण शवासन करूया. पाठीवर झोपूया. पाठीवर झोपायचे, शवासन करायचे. दोन्ही पायामध्ये अंतर, दोन्ही हात शरीरापासून 4 ते 6 इंच दूर, हाताचे तळवे वरच्या दिशेने, मान एका बाजूला कलती किंवा सरळ. संपूर्ण शरीराचा भार जमिनीवर टाकलेला आहे. डोळे मिटलेले आहेत. पूर्ण लक्ष श्वासावर आहे. जिथे जिथे ताण आलेला आहे तिथे तिथे मनाने जाऊन ताण कमी करायचा आहे. सूर्यनमस्कारामुळे श्वासाची गती बऱ्यापैकी वाढलेली आहे, कारण आज आपण 12 सूर्यनमस्कार घातलेले आहेत. तर जसजसे ताण कमी होणार आहेत तशी श्वासाची गती पण कमी होणार आहे. त्याकडे लक्ष द्या. पूर्ण लक्ष श्वासावर. सगळं शरीर शिथिल केलेलं आहे. शरीराचा सगळा भार जमिनीवर टाकलेला आहे. सगळे स्नायू ढिले सोडलेले आहेत. सगळे स्नायू ढिले सोडले की तुमच्या शरीरावरचे ताण लवकर कमी होतात. श्रमे जाते शवासनम चित्त विश्रांतिकारकम, असं शवासनाचं वर्णन आलेलं आहे. श्वासावर लक्ष केंद्रित करा. श्वासाकडे साक्षी भावाने पाहायचं आहे. आपला श्वास कसा आत येतोय, कसा बाहेर जातोय. नाकपुड्यांवर लक्ष केंद्रित करा. नाकपुड्यांच्या वरच्या टोकावर लक्ष केंद्रित करायचं आहे. तिथे आपल्याला श्वास आत येताना गार हवेचा स्पर्श, श्वास बाहेर जाताना गरम हवेचा स्पर्श, तसाच कंठामध्ये पण तो जाणवतो, घशामध्ये पण जाणवतो. त्याकडे लक्ष द्या. श्वासाबरोबर कळत न कळत जी पोटाची हालचाल होती आहे त्या पोटाच्या हालचालीकडे पण लक्ष द्या. पूर्ण लक्ष पोटाच्या हालचालीकडे. कळत न कळत श्वासाबरोबर जी होती आहे पोटाची हालचाल त्याकडे फक्त साक्षी भावाने बघायचं आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. संथ श्वसन. हळूहळू श्वासाची गती खूपच कमी झालेली आहे. सगळं शरीर शिथिल झालेलं आहे. मन शांत झालेलं आहे. श्वसन संथ चालू आहे. अजूनही कुठे शरीरावर मनावर ताण असेल तर मनाने जाऊन तो ताण कमी करायचा आहे. प्रत्येक श्वास घेताना अशी कल्पना करायची आहे, आनंद, उत्साह, एनर्जी श्वासाबरोबर आपण घेतो आहे. आणि प्रत्येक श्वास सोडताना व्याधी, चिंता, काळजा श्वासाबरोबर बाहेर टाकतो आहे. सगळ्या नकारात्मक भावना श्वासाबरोबर बाहेर टाकतो आहे. अशी कल्पना प्रत्येक वेळेला श्वास घेताना आणि सोडताना करायची आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. श्वासाची गती अजूनच संथ झालेली आहे. श्वासावरून आपलं सगळं लक्ष आपल्या शरीराकडे आणायचं आहे. सगळं शरीर जागृत करून घ्यायचं आहे. सावकाश दोन्ही पाय जुळवून घ्या. दोन्ही हात शरीराजवळ, मान सरळ. आता आपल्याला एका कुशीवर वळून उठून बसायचं आहे आणि याच्यानंतर आपण श्वसनाचा अभ्यास करणार आहोत. आपण कपालभाती शिकलेलो आहोत. कपालभाती आपण 100 आवृत्त्या, 100 स्ट्रोक्स आपण करतो आहोत. आता आज आपण 100-100चे 2 आवर्तनं करणार आहोत. याच्यामध्ये पहिले 100 जे आहेत ते दोन्ही नाकपुड्यांनी आपण नेहमी करतो द्रोणमुद्रेमध्ये, तसंच करायचे. आणि नंतरचे 50 जे आहेत ते हात कमरेवर ठेवून करायचे. आणि नंतरचे शेवटचे 50 जे आहेत ते आपण बटरफ्लाय पोझिशनमध्ये तोंडानी श्वास बाहेर सोडत आपल्याला हात गुडघ्यावर ठेवून करायचे. हात गुडघ्यावर येतील आणि तोंडानी आपल्याला श्वास बाहेर फेकत करायचे. ह्या पद्धतीने आपण 3 प्रकारचे ह्याच्यामध्ये करणार आहोत. तर पहिले 100 हे आपल्या नेहमीच्या पद्धतीने आणि नंतरचे 50 हात कमरेवर ठेवून आणि नंतरचे 50 हे भद्रासनामध्ये. त्यानंतर आपण अनुलोम विलोमचा अभ्यास करणार आहोत. आपण विभागीय श्वसन शिकलो. आता आपल्याला दीर्घ श्वसन कसं करायचं ते कळलेलं आहे. तर पूर्ण दीर्घ श्वास भरून दीर्घ श्वास सोडत या पद्धतीने व्यवस्थित अनुलोम विलोम करायचा आहे. नक्की तुम्हाला त्याच्यामध्ये फरक जाणवेल की संपूर्ण श्वास कसा भरून घ्यायचा ते तुम्हाला कळलेलं आहे तिन्ही विभागामध्ये. तर अनुलोम विलोम आपण किंवा नाडी शुद्धीचं आवर्तनं असंही त्याला आपण म्हणू शकतो.
ते आपण करणार आहोत. आणि त्यानंतर मग आपल्या 5 आवर्तनं भ्रामरीची करणार आहोत. ती साधीच करणार आहोत. ह्याच्यामध्ये आपण काही डोळ्यावर किंवा कानावर हात ठेवून करणार नाही आहोत. तर ह्या पद्धतीने हा अभ्यास आपण श्वसनाचा करणार आहोत. तर सगळ्यांनी पाठीचा कणा सरळ, मान सरळ, भिंतीला टेकून बसायचे, कमरेखाली उशी घेऊन हात पुढे ठेवायचे, पूर्ण कंबर भिंतीला टेकवून घ्यायची आहे आणि त्यानंतर सरळ व्हायचं आहे. कमरेपासूनचा पाठीपर्यंतचा भाग पूर्ण भिंतीला टेकलेला राहील. मान सरळ, पूर्ण लक्ष श्वासावर, डोळे अलगद मिटून घ्यायचे. पूर्ण अभ्यास संपेपर्यंत आपली पाठ ही सरळ राहील, मान सरळ राहील, याची काळजी घ्यायची आहे. त्यासाठी आपण भिंतीचा पण आधार घेतलेला आहे आणि कमरेखाली उशी पण घेतलेली, जेणेकरून कमरेवर कुठलाही ताण येणार नाही आणि आपला अभ्यास हा चांगला राहील. आता आपल्याला द्रोणमुद्रा करायची आहे. चालू असलेला श्वास सोडायचा आहे, पूर्ण श्वास भरून घ्यायचा आहे. पुन्हा चालू असलेला श्वास सोडा, श्वास भरून घ्या आणि कपालभातीला सुरुवात करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 20. 1 2 3 4 5 6 7 8 9 30. 1 2 3 4 5 6 7 8 9 40. 1 2 3 4 5 6 7 8 9 50. 1 2 3 4 5 6 7 8 9 60. 1 2 3 4 5 6 7 8 9 70. 1 2 3 4 5 6 7 8 9 80. 1 2 3 4 5 6 7 8 9 90. 1 2 3 4 5 6 7 8 9 100. संथ श्वसन, पूर्ण लक्ष श्वासावर. कपालभातीनंतर श्वासाची गती खूपच संथ झालेली आहे, त्याकडे लक्ष द्या. याच्यानंतरचं जे आवर्तन आहे ते आपलं श्वसन पूर्ववत झाल्यानंतर आपण लगेचच करणार आहोत. श्वासाची गती संथ. आता आपण पुढच्या आवर्तनासाठी हात कमरेवर ठेवायचे. हात कमरेवर ठेवा. पाठीचा कणा सरळच आहे, मान सरळच आहे, डोळे मिटलेलेच आहेत. चालू असलेला जिथे आपला अंगठ्याचा भाग पाठीमागच्या बाजूला येतो तिथे अंगठ्याने थोडासा दाब द्यायचा आहे. तिथे आपले ॲक्युप्रेशरचे 2 महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. आपली सुषुम्ना नाडी ह्याच्यामुळे कार्यरत होते. चालू असलेला श्वास सोडा, श्वास घ्या आणि कपालभातीला सुरुवात करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 20. 1 2 3 4 5 6 7 8 9 30. 1 2 3 4 5 6 7 8 9 40. 1 2 3 4 5 6 7 8 9 50. संथ श्वसन. आता आपल्याला भद्रासन करायचे आहे, बटरफ्लाय पोझिशन करायची आहे आणि हात जे आहेत ते गुडघ्यावर ठेवायचे आहेत. बटरफ्लाय पोझिशन करा. भद्रासन. हात गुडघ्यावर ठेवा, गुडघे खाली दाबायचे आहेत. पाठ सरळच राहील, मान सरळच राहील आणि आपल्याला याच्यातून आपल्याला आता तोंडाने कपालभाती करायची. आपण जो नाकाने श्वास बाहेर फेकतो त्याच्याऐवजी तोंडाने श्वास बाहेर फेकायचा आहे. टॉक्सिन्स बाहेर पडतील आपले. तर पाठीचा कणा सरळ, मान सरळ, हात गुडघ्यावर. चालू असलेला श्वास सोडा, श्वास घ्या आणि कपालभातीला सुरुवात करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3
4 5 6 7 8 9 20 1 2 3 4 5 6 7 8 9 30 1 2 3 4 5 6 7 8 9 40 1 2 3 4 5 6 7 8 9 50 संथ श्वसन. दोन्ही हात पूर्वस्थितीला आणायचे. आता आपल्याला सहजासन, स्वस्तिकासन, पद्मासन कोणतंही आसन घालून घ्या. डोळे मिटलेलेच ठेवा. कोणत्याही परिस्थितीमध्ये डोळे उघडू नका. पूर्ण हा जो श्वसनाचा अभ्यास आहे डोळे मिटूनच करायचा आहे. डोळे उघडले की लगेच ऊर्जा तुमची बाहेर पडेल डोळ्यातून, त्यामुळे डोळे उघडू नका. आता अनुलोम विलोम आपल्याला करायचं आहे. उजव्या हाताची प्रणव मुद्रा बांधायची आहे. अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करता येईल आणि शेवटची जो 2 बोटं आहेत करंगळी आणि अनामिका त्यांनी डावी नाकपुडी तुम्हाला बंद करता येईल. तर उजवी नाकपुडी बंद करा. डाव्या नाकपुडीनी चालू असलेला श्वास सोडा. डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास भरपूर व्यवस्थित सगळ्या तिन्ही विभागामध्ये श्वास भरून घ्या. डावी नाकपुडी बंद करा. उजव्या नाकपुडीने चालू असलेला श्वास दीर्घ सोडा एकाच गतीने, समगतीने. पुन्हा दीर्घ समगतीने श्वास भरून घ्या आणि डाव्या नाकपुडीने श्वास सोडा. आता आपल्याला आकड्यांबरोबर करायचे. डाव्या नाकपुडीने श्वास घ्या. 1 2 3 4. उजवीने सोडा. 1 2 3 4 5 6 7 8. उजवीने घ्या. 1 2 3 4. डावीने सोडा. 1 2 3 4 5 6 7 8. डावीने घ्या. 1 2 3 4. उजवीने सोडा. 1 2 3 4 5 6 7 8. उजवीने घ्या. 1 2 3 4. डावीने सोडा. 1 2 3 4 5 6 7 8. डावीने घ्या. 1 2 3 4. उजवीने सोडा. 1 2 3 4 5 6 7 8. उजवीने घ्या. 1 2 3 4. डावीने सोडा. 1 2 3 4 5 6 7 8. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. संथ श्वसन. पूर्ण लक्ष श्वासावर. डोळे बंदच ठेवायचे आहेत. मन अतिशय शांत झालेलं आहे. त्या शांततेचा अनुभव घ्यायचा आहे. मनावरचे ताण सगळे निघून गेलेले आहेत दीर्घ श्वसनामुळे. आता आपल्याला या स्थितीमध्येच दीर्घ श्वसन कसं करायचं आहे माहिती आहे. पूर्ण दीर्घ श्वास घ्यायचा आणि दीर्घ श्वास सोडताना आपल्याला भ्रामरी करायची आहे. ते करत असताना जो नाद ऐकायला येईल त्या नादावर लक्ष केंद्रित करायचे. पूर्ण लक्ष त्या नादावर केंद्रित करायचे. चालू असलेला श्वास सोडा. सलग दीर्घ श्वास घ्या एकाच गतीने आणि दीर्घ श्वास सोडत सोडत भ्रामरी करा. पुन्हा दीर्घ श्वास भरून घ्या. दीर्घ पूरक भ्रामरी रेचक. दीर्घ पूरक भ्रामरी रेचक. दीर्घ पूरक भ्रामरी रेचक. मन अतिशय शांत. डोळ्यासमोर ओंकाराची प्रतिमा आणायची आहे. त्यावर गिरवत गिरवत आपल्याला ओंकार म्हणायचा आहे. प्रार्थना आणि ओंकार. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः,
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. शांति शांति शांती. सावकाश दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर घासायचे. दोन्ही हात डोळ्यांवर न्यायचे. डोळ्यांची उघडझाप करून घ्यायची. प्रकाशाची जाणीव करून घ्या. आपण कुठे बसलो आहोत त्या जागेची जाणीव करून घ्या. आपल्याला दोन्ही हात वरती जोडून घ्यायचे आणि सगळं शरीर मोकळं करून घ्यायचे. सगळं शरीर जागृत करून घ्या. वरती ताणून घ्या आणि एकदा डावीकडे एकदा उजवीकडे सगळं शरीर ताणलेल्या स्थितीमध्ये हालचाल करून घ्या. पुढे वाकायचे. श्वास सोडत सोडत केलेला योगाभ्यास ईश्वराला समर्पित करा. सावकाश श्वास घेत घेत वर या. श्वास सोडत सोडत हात बाजूनी खाली. पाय मोकळे करून घ्या. पायांची हालचाल करून घ्या. बोटांची हालचाल करून घ्या. घोट्यांची हालचाल करून घ्या. संपूर्ण शरीर जे आहे ते जागृत करून घ्या आणि मग आपल्या कामाला लागा. आजचा दिवस आपल्याला आरोग्यदायी जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आजचा योगाभ्यास आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. उद्या सर्वांनी खुर्ची घेऊन बसा. आपण उद्या खुर्चीवरचा योगाभ्यास करणार आहोत, तर सर्वांनी उद्या खुर्ची घेऊन बसायचं आहे आणि खुर्चीवरचाही योगाभ्यास आपण शिकूया. तर उद्या परत भेटूया याच वेळेला. धन्यवाद. हरिओम.